कुलकर्णी सरकारी पगार घेऊन पुन्हा सरकारी योजनेवरच डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय। समाजातल्या गरजू महिलांसाठी लाडकी बहीण सुरू करण्यात आली, पण सरकारी नोकरदार महिलांनीच या योजनेचा निधीचा लाभ उकळलाय। 2652 महिला नोकरदारांनी लाडक्या बहिणीचे तब्बल 9 महिन्यांचे 3,58,00,000 रुपयांचे हप्ते लाटलेत। सरकारला गंडा घालणाऱ्यात वर्ग 3 आणि वर्ग 4 मधल्या नोकरदार महिला आहेत। आता या महिला नोकरदारांकडून सरकार ही रक्कम वसूल करणार आहे। तर 8,85,000 लाडक्या बहिणींनी नमो शेतकरी आणि लाडकी बहीण या दोन योजनांचा लाभ घेतल्याचं आता उघड झालंय। तर पडताळणी न करता ज्यांनी सरसकट अर्ज मंजूर केले त्यांच्यावर कारवाई करायला हवी अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे। तर चौकशी करून सर्व अपात्रांना बाद करणार असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय। छाननी करणाऱ्यांना धरा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे। तर संधी साधू महिलांवर कारवाई करायला हवी असं मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले। लाडक्या बहिणीच्या तपासणीमध्ये जवळपास 2000 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी निघालेले आहेत। मला असं वाटतं की आता त्याची तपासणी सुरू आहे। सरकारी कर्मचारी असतील किंवा जे इन्कम टॅक्स पेअर आहेत त्यांची त्याच्यामध्ये नाव आलेले आहेत। ज्यांना गरज नाही, पूर्ण पेपर नाहीत असे काही भगिनी असतील, मला वाटतं ज्यांनी चुकीच्या पद्धतीने स्कीमचा फायदा घेतला असतील, मला वाटतं ते आता यापुढे त्यांना फायदा मिळणार नाही, त्यांना योजनेतून बाद करण्यात येईल। लाडक्या बहिणी योजनेमध्ये काही सरकारी कर्मचारी महिला त्यांनी सुद्धा लाभ घेतलाय। 2600 जवळपास घेऊ नयेत आणि लाभ तुम्ही काय सांगत होता? सरसकट फॉर्म भरा, सरसकट फॉर्म भरा, भरले। आता का तुम्हाला त्या तुम्ही नियम लावले होते? नव्हते नियम। ह्याचा अर्थ स्क्रुटनी करणारेच कुठेतरी दोषी आहेत। पहिलं कोणी स्क्रुटनी केली त्याला पहिलं विचारा, तू अशी कशी स्क्रुटनी केली? सरकारने त्यावेळेस मताच्या लालसेपोटी कोणतंही या योजनेमध्ये क्रायटेरिया लावले नाही। सरसकट सगळ्यांना पैसे पाठवले। खरं तर सरकारने याचे क्रायटेरिया योजना जाहीर होतानाच डिक्लेअर केलेले आहे आणि ज्या ठिकाणी असे क्रायटेरिया डावलून ज्यांना लाडकी बहिणीचे पैसे दिले असतील, ज्या अधिकाऱ्यांनी मंजूर केले त्या अधिकाऱ्याच्या वेतनामधून एक कपात केली पाहिजे। लाडक्या बहिणीला धक्का लावता कामा नये। गरीब ज्या आमच्या बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी ही योजना चालू केली। ती योजना चालू करत असताना गोरगरीब महिलेला एक 1500 रुपयाच्या माध्यमातून कसं अनुदान राज्य शासनाच्या माध्यमातून मिळेल ह्याची जबाबदारी त्यांनी घेतली आणि ते दिलं। परंतु ते करत असताना जर ह्या संधी साधू काही महिला असतील तर फक्त त्यांच्याकडनं जे पैसे किंवा अनुदान राज्य शासनानं घेतलेलं आहे ते तर परत घ्यावंच, परंतु अशी जर कोणी चुका करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा करावी ह्या मताचा मी आहे।